प्रतिनिधी प्रकाश गांगुर्डे ओझर यांचा रिपोर्ट। पिंपळगाव जागतिक आदिवासी दिनानिमित्त पिंपळगाव बसवंत येथे बिरसा मुंडा हॉस्पिटल मसरूळ नाशिक यांच्या वतीने शिबिराचं आयोजन करण्यात आलं। त्या शिबिरामध्ये बिरसा मुंडा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर झिरवाळ, डॉक्टर चौधरी, डॉक्टर वाघेरे, डॉक्टर पत्वे तसेच पिंपळगाव बसवंत येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनवटे व डॉक्टर वैशाली कदम त्यांचे सर्व टीमच्या माध्यमातून पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांना सर्व तपासण्या व औषधे मोफत देण्यात आली। त्यानंतर पिंपळगाव नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डे, सर्व निर्भय महाराष्ट्र पार्टीचे निफाड तालुका अध्यक्ष संतोष भाऊ यांनी सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांनी त्यांच्या 2 शब्दात सर्व पिंपळगाववासी यांना पिंपळगाव नशामुक्त करण्याचं आश्वासन दिलं व शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून सर्टिफिकेट व एक वृक्ष भेट देण्यात आली। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डे, संतोष भाऊ गांगुर्डे, नगरसेवक अशोक भाऊ गांगुर्डे, अनिल भाऊ मोरे, दत्तू भाऊ मोरे तसेच पिंपळगाव नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नागरिक उपस्थित होते व रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे, पिंपळगाव बसवंत, नाशिक। सर्व समाज आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त पिंपळगाव नगर परिषद, सकल आदिवासी समाज आणि बिरसा मुंडा मेडिकल हबतर्फे सरकारी दवाखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव बसवंत येथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं। आत्तापर्यंत 250 लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि माझ्या मते अजूनही 100-150 लोकांना त्याचा अजून लाभ होऊ शकतो। त्या अनुषंगाने पेशंटचं येण्याचं प्रमाण चालू आहे आणि या आदिवासी दिनानिमित्त आम्ही 2 गोष्टींवरती जास्त भर दिला आहे। पहिलं तर निसर्ग संवर्धन, झाडे लावा, ती जगवा आणि संवर्धन करा, निसर्गाचं संवर्धन करा, हा पहिला संदेश। आणि दुसरं म्हणजे नशामुक्ती। आदिवासी समाजाला किंवा इतर समाजांना लागलेली सर्वात महत्त्वाची समस्या जी आहे ती व्यसनाधीनता। या आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही नशामुक्ती किंवा नशामुक्त पिंपळगाव हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। आज आपण पिंपळगाव हायस्कूल येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन तर्फे चित्रकला आणि धावणे याच्या स्पर्धा घेतल्या होत्या। धावणे ही स्पर्धा 100 मीटरमध्ये होती। त्यामध्ये अतिशय उत्तम असे विद्यार्थी धावले आणि त्यांनी 3 गटांमध्ये आपण त्या स्पर्धा भरवल्या, तर विशेष प्रावीण्य मिळवलंय। त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धेमध्ये पण प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवस्थित नैपुण्य मिळवलंय। त्यातले आपण 3 गट वेगळे केले। त्या सर्वांना निफाड फाटा येथे आपण जो विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय आलाय त्यांना आपण बक्षीस वितरण करणार आहे। बक्षिसाचं स्वरूप काही जागतिक आदिवासी दिनानिमित्त हायस्कूलमध्ये चित्रकला आणि धावण्याच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। त्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। आज संध्याकाळी त्यांच्यापैकी ज्यांना विशेष नैपुण्य मिळालेलं आहे त्यांचा संध्याकाळी निफाड फाट्यावरती सत्कार केला जाईल। सकल आदिवासी समाजातर्फे आणि पिंपळगाव नगर परिषदेतर्फे जागतिक आदिवासी दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि ह्या वर्षी आपण नशामुक्त पिंपळगाव आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षाची लागवड करा आणि सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी संस्कृती कशी अशा निमित्तानं आम्ही सर्व सकल आदिवासी समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला आहे। मी सर्व नागरिकांना, पिंपळगाव, पंचक्रोशीतील नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो। नागरिकांना, देशातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। आज या पिंपळगाव बसवंत नगरीमध्ये सकल आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं एक नवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला। आरोग्य निसर्ग पूजक म्हणून आदिवासी समाजाकडे मानलं जातं, म्हणून आम्ही या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे आले त्यांना एक वृक्ष देऊन, त्याचप्रमाणे आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार आज निफाड फाटा येथे स्टेजवर होणार आहे। तरी कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी व सर्व उपस्थित मान्यवर, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्याचप्रमाणे सहयोगी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि जे काही आयोजक आहेत त्यांचे मी